हॅलो एव्हरीवन, तर तुमचं प्रियंकाज फॅशनमध्ये स्वागत आहे। तर तुम्हाला मागच्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इनविजिबल हुक्स हे आपण मशीनद्वारे कसे बसवायचे, मशीनवर हुक्स कसे बसवायचे याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती। तर ते हुक्स कसे बसवायचे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहूया। तर इथे पाहू शकता आपण हुक बसवण्यासाठी 2 पट्ट्या घेतलेल्या एकसारख्या एक साईजच्या। पहिली एक अटॅच करून घ्यायची आणि त्याला नंतरच्या दाब टिप देऊन टाकायची। त्यावर आता जी आपण दुसरी घेतलेली आहे ती ठेवून त्यावर मार्क करायचे की आपल्याला किती हुक्स बसवायचे आहेत। डिपेंड आहे तुमच्यावर की तुम्ही किती हुक्स बसवता। आता या माझ्या ब्लाऊजच्या हाईटनुसार मी याला 6 हुक्स बसवणार आहे, तर मी 6 मार्क करत आहे। त्यानुसार आपल्याला टिप टाकायची आहे। थोडीसा गॅप ठेवून टिप मारायची आहे की जेणेकरून त्यामध्ये हुक जाईल। सगळ्याला ॲज इट इज आपण टिप तशीच मारून घ्यायची आहे। फर्स्ट टाइम थोडंसं हार्ड जाईल, पण थोडंसं ट्रायल कराल तो त्यानंतर तुम्हाला फिनिशिंग जमेल। ठीक आहे, अशा प्रकारे करून घ्यायचं आहे। त्यामध्ये हुक आहे ते हुक थोडेसे त्याचे तोंड फाकून घ्यायचे आणि त्यामध्ये टाकायचे, थोडेसे बाहेर काढायचे। ॲज इट इज तसेच सगळे बाहेर काढून घ्यायचे आहेत। ते इनसाइडमध्ये सगळे हुक्स जातात। आणि खूप कमी वेळामध्ये हे होऊन जातं। बसलेलं आहे। आता एक साईडने एक टिप मारून घ्यायची, जे फील होऊन जातं त्यामध्ये। आता हुक्स निघायचे काही टेन्शन नाही आहे। एक्स्ट्राचे दोरे वगैरे कट करून घ्यायचे आणि फोल्ड करून अजून एक फोल्ड करायचं आणि ते इनसाइडमध्ये टाकायचे। फील होऊन जातं ते पूर्ण। तर बघू शकता त्याच्यामध्ये फील केल्यानंतर त्याची फिनिशिंग पण पहा, सगळं आतमध्ये जातं। ते एक्स्ट्रा जेवढं कापड आहे ते आतमध्ये ढकलायचे, लॉक करून टाकायचे। एक्स्ट्राचे दोरे वगैरे काढलेले आहेत आता बघू। ठीक आहे, तर मग तुम्हाला आज मी दाखवलेल्याप्रमाणे हुक आणि लूपची पट्टी कशी अटॅच करायची आणि मशीनवर हुक्स कसे अटॅच करायचे हे दाखवले। तर तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।